एक असं पुस्तक ज्याला वाचणारा माणूस एकतर वेडा होतो किंवा त्याचा मृत्यू होतो। तर हो, मी कोणत्याही हॉलिवूड मूवी बद्दल नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात रहस्यमय आणि बॅन झालेली निळावंती ग्रंथाबद्दल बोलतोय, ज्या ग्रंथाला जळत्या चितेच्या प्रकाशामध्ये वाचायला लागत होतं। कारण असं म्हणलं जातं की या ग्रंथामध्ये पशु आणि पक्ष्यांची भाषा समजून घेण्याची विद्या दिली आहे, परंतु ही विद्या साध्य करण्यासाठी एक अशी अट आहे जी ऐकून तुमच्या अंगाला काटा येईल। कारण हा ग्रंथ वाचताना समोरून यश, गांधर्व किंवा भयानक शक्तीसोबत भूत, प्रेत, जीन अशा बऱ्याच गोष्टी येतात। आणि जर हे पुस्तक वाचताना तुमचं मन विचलित झालं तर तुमचं उभं आयुष्य तिथेच संपलं असं समजा। आजही अनेक लोक लपून छपून हा ग्रंथ शोधण्याच्या प्रयत्नात आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे का, या ग्रंथाचा तिसरा भाग सर्वात घातक आहे असं मानलं जातं। निळावंती ग्रंथ भास्कर भट नावाच्या व्यक्तीने 1600च्या काळामध्ये लिहिला आणि भारतामध्ये 1635 या साली तत्कालीन ब्रिटिश सरकारने या ग्रंथावर पूर्णपणे बंदी आणली होती। आणि असं बोललं जातं, निळावंती ग्रंथ वाचल्यानंतर पशु आणि पक्ष्यांची भाषा समजते। आणि हा निळावंती ग्रंथ वाचण्याची एक पद्धत सांगितली जाते, ती म्हणजे जर एखादी गरोदर महिला वारली, तिच्या चितेच्या प्रकाशामध्ये हा संपूर्ण ग्रंथ वाचावा लागतो आणि तितक्या वेळात हा ग्रंथ वाचून संपवला तर तुम्हाला पशु पक्ष्यांसोबत 84 लाख युनिंची भाषा आत्मसात होते। 1980 मध्ये साताऱ्यातील एका माणसाने हा निळावंती ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ज्यावेळी त्यांनी फक्त निळावंती ग्रंथाचे 2 पानं वाचले त्याच क्षणी त्याच्या घराच्या छतावर हजारो कावळे येऊन बसले होते। आणि सर्वात आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे त्या माणसाला ते कावळे माणसाच्या आवाजामध्ये बोलताना ऐकू येत होते। आणि एवढेच नसून तर तो निळावंती ग्रंथ वाचणारा माणूस पूर्णपणे वेडा झाला होता असं गाववाले म्हणतात। मग त्यानंतर त्या माणसाने काहीच दिवसानंतर घरामध्ये आत्महत्या केली होती। आणि जेव्हा त्याच्या घरामध्ये पोलीस इन्व्हेस्टिगेशन झाली तेव्हा पोलिसांना त्याच्या घरामध्ये निळावंती ग्रंथ सापडला। आणि हाच तो निळावंतीचा ओरिजिनल ग्रंथ होता जो ताडपत्रीवर रक्ताच्या अक्षराने लिहिला होता। निळावंती ग्रंथ हा केवळ वाचण्यासाठी नसतो तर तो सिद्ध करण्यासाठी असतो, तेही एका जळत्या चितेसमोर शमशानात बसून। आणि जेव्हा साधक मंत्राच्या शेवटच्या टप्प्यावर येतो तर तेव्हा त्याला अचानकच आसपासच्या मुंग्यांपासून त्या आकाशात उडणाऱ्या घारीपर्यंत सगळ्यांचा आवाज स्पष्ट शब्दांमध्ये ऐकू येतो। आणि या ग्रंथाची सर्वात भयानक आणि शेवटची अट अशी आहे की जर ही विद्या तुम्हाला मिळाल्यावर तुम्ही कोणालाही सांगायचं नसतं।